भारतीय राज्यघटनेचे महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे. अंदाज समितीमध्ये फक्त कोणत्या सभागृहाचे सदस्य असतात? अंदाज समितीमध्ये फक्त लोकसभा या सभागृहाचे सदस्य असतात. लोकलेखा समिती आपला अहवाल कोणाकडे सादर करते? लोकलेखा समिती आपला अहवाल लोकसभेच्या सभापतीकडे सादर करते. संसदेच्या नियम समितीचे अध्यक्ष कोण असतात? संसदेच्या नियम समितीचे अध्यक्ष लोकसभेचे सभापती असतात. प्रिव्हिलेज समितीमध्ये लोकसभेचे किती सदस्य असतात? प्रिव्हिलेज समितीमध्ये लोकसभेचे 15 सदस्य असतात. संसदेच्या कोणत्या समितीला लोकलेखा समितीची जुळी बहीण मानले जाते? संसदेच्या अंदाज समितीला लोकलेखा समितीची जुळी बहीण मानली जाते. संसदेचा सदस्य नसतानाही मंत्रिमंडळात किती काळ राहता येते? संसदेचा सदस्य नसतानाही मंत्रिमंडळात 6 महिने इतका काळ राहता येते. राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? राज्यसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावे लागते. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय 25 वर्ष असावे लागते. भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? भारताच्या सरन्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा ठराव प्रथम कोठे मांडला जातो? उपराष्ट्रपतींना पदच्युत करण्याचा ठराव प्रथम राज्यसभेमध्ये मांडला जातो. प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार कोणत्या कलमात आहे? प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार कलम 21 मध्ये आहे. कामगारांना निर्वाह वेतन मिळवून देण्याचे कलम कोणते? कामगारांना निर्वाह वेतन मिळवून देण्याचे कलम 43 होय. अल्पसंख्याकांच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कलम 30 मध्ये आहे. धार्मिक कर देण्यापासून मुक्ती कोणत्या कलमानुसार मिळते? धार्मिक कर देण्यापासून मुक्ती कलम 27 या कलमानुसार मिळते. बालमजुरी विरुद्धचा अधिकार कोणत्या कलमात आहे? बालमजुरी विरुद्धचा अधिकार कलम 24 मध्ये आहे. राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राष्ट्रपतींना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 123 नुसार आहे. राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार कलम 213 अनुसार आहे. राष्ट्रपतींना नकार अधिकार कोणत्या कलमात आहेत? राष्ट्रपतींचे नकार अधिकार कलम 111 मध्ये आहेत. राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार कलम 161 अनुसार आहे. राष्ट्रपती राजवट एका वेळी जास्तीत जास्त किती काळ वाढवता येते? राष्ट्रपती राजवट एका वेळी जास्तीत जास्त 6 महिने असे 3 वर्षापर्यंत वाढवता येते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सध्या किती आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या सध्या 34 इतकी आहे. त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश व 33 अन्य न्यायाधीश. नवीन प्रस्तावित संख्या 38 इतकी आहे. त्यामध्ये 1 मुख्य न्यायाधीश व 37 अन्य न्यायाधीश यांचा समावेश. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची किती वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. कॉलेजियम पद्धत कशाशी संबंधित आहे? कॉलेजियम पद्धत न्यायाधीशांच्या नियुक्तीशी संबंधित आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बदल्या करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना सरन्यायाधीशांच्या सल्ल्याने आहे. फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या आयोगाने केली होती? फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना करण्याची शिफारस 11व्या वित्त आयोगाने केली होती. भारताचे निवडणूक आयुक्त कोणाद्वारे नियुक्त केले जातात? भारताचे निवडणूक आयुक्त राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जातात. ईव्हीएमचा वापर संपूर्ण राज्यात प्रथम कोठे झाला? ईव्हीएमचा वापर संपूर्ण राज्यात प्रथम गोवा 1999 विधानसभा निवडणुकीमध्ये प्रथम झाला. लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट कधी जप्त होते? लोकसभा निवडणुकीत उमेदवाराचे डिपॉझिट
जेव्हा त्याला एकूण वैध मताच्या 106 पेक्षा कमी मते मिळतात तेव्हा डिपॉझिट जप्त होते. दिनेश गोस्वामी समिती कशाशी संबंधित आहे? दिनेश गोस्वामी समिती निवडणूक सुधारणेशी संबंधित आहे. मतदारांना मतदान करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे? मतदारांना मतदान करण्याचा अधिकार कलम 326 अनुसार आहे. जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे? जीएसटी अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्स प्रकारचा कर आहे. वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती दर किती वर्षांनी करतात? वित्त आयोगाची स्थापना राष्ट्रपती दर 5 वर्षांनी करतात. राज्यांना मिळणारे अनुदान कोणत्या कलमात आहे? राज्यांना मिळणारे अनुदान कलम 275 मध्ये आहे. आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? आंतरराज्य परिषद स्थापन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. राज्यसूचीतील विषयावर केंद्र कधी कायदा करू शकते? राज्यसूचीतील विषयावर केंद्र आणीबाणीच्या काळात किंवा राज्यसभेने तसा ठराव मंजूर केल्यास कायदा करू शकते. महाराष्ट्रात जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? महाराष्ट्रात जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून कोणत्या सरकारने प्रथम सुरू केली होती? ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक थेट जनतेतून महाराष्ट्र सरकारने केली होती. 2017 मध्ये पुढे त्यामध्ये बदल झाले आहेत. ग्रामनिधी कोणाच्या ताब्यात असतो? ग्रामनिधी ग्रामसेवकाच्या ताब्यात असतो. जिल्हा परिषदेचा अंतिम अर्थसंकल्प कोण मंजूर करतो? जिल्हा परिषदेचा अंतिम अर्थसंकल्प जिल्हा परिषद सभा मंजूर करते. 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकामध्ये महिलांना किती आरक्षण आहे? 74व्या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकामध्ये महिलांना 1/3 इतके आरक्षण आहे, पण आपल्या महाराष्ट्रात 50% आरक्षण आहे. कोणत्या घटनादुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये झाला? 21वी घटनादुरुस्ती 1967 या घटनादुरुस्तीने सिंधी भाषेचा समावेश 8व्या अनुसूचीमध्ये झाला. 10वी अनुसूची पक्षांतरबंदी कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली? 10वी अनुसूची म्हणजे पक्षांतरबंदी 52वी घटनादुरुस्ती 1985 या घटनादुरुस्तीने जोडली. 61व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय किती केले? 61व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केले. 69व्या घटनादुरुस्तीने कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा दिला? 69व्या घटनादुरुस्तीने दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला विशेष दर्जा दिला. 91वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? 91वी घटनादुरुस्ती मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित करण्याशी. या घटनादुरुस्तीने मंत्रिमंडळाचा आकार 15% इतका झाला. भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी लिहिली? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिली. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार BN राव हे होते. भारताचे पहिले महान्यायवादी कोण होते? भारताचे पहिले महान्यायवादी MC सेटलवाड हे होते. बजेट हा शब्द मूळ कोणत्या भाषेतील आहे? बजेट हा शब्द मूळ फ्रेंच या भाषेतील आहे. लोकसभेचे सरचिटणीस पद कोणासमान असते? लोकसभेचे सरचिटणीस पद कॅबिनेट सचिव प्रमाणे असते. भारताचे पहिले कॅग कोण होते? भारताचे पहिले कॅग व्ही नरहरी राव होते. 0 आवर 0 प्रहर ही संकल्पना कोणत्या देशाची देणगी आहे? 0 आवर 0 प्रहर ही संकल्पना आपल्या भारत देशाची देणगी आहे. संसदेच्या लोकलेखा समितीत राज्यसभेचे किती सदस्य असतात? संसदेच्या लोकलेखा समितीत राज्यसभेचे 7 सदस्य असतात. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कोणते मूलभूत अधिकार स्थगित होत नाहीत? राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 20 व कलम 21 हे मूलभूत अधिकार स्थगित होत नाहीत. घटक राज्यातील महाधिवक्त्याची नियुक्ती कोण करतात? घटक राज्यातील महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात. लोकपाल विधेयकासाठी आग्रही असणारे ज्येष्ठ समाजसेवक कोण? लोकपाल विधेयकासाठी आग्रही असणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे होय. भारताचे पहिले लोकपाल कोण होते? भारताचे पहिले लोकपाल पिनाकी चंद्र घोष हे होते.
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात हिवाळी अधिवेशन भरते? महाराष्ट्रातील नागपूर या शहरात हिवाळी अधिवेशन भरते. विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालांना मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने आहे. ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाला काय म्हणतात? ग्रामपंचायतीच्या अध्यक्षाला सरपंच असे म्हणतात. जिल्हा परिषदेचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषदेचा प्रमुख जिल्हा परिषद अध्यक्ष हे असतात. समान नागरिक कायदा सध्या कोणत्या एकमेव राज्यात लागू आहे? समान नागरिक कायदा कलम 44 सध्या गोवा या राज्यात लागू आहे, पण उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांनीही समान नागरिक कायदा विधेयक मंजूर केले आहे. संविधानाच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्त्वे आहेत? संविधानाच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत. संविधानाच्या कोणत्या भागात मूलभूत अधिकार आहेत? संविधानाच्या भाग 3 मध्ये मूलभूत अधिकार आहेत. धन विधेयक प्रथम कोणाच्या संमतीने मांडले जाते? धन विधेयक प्रथम राष्ट्रपतीच्या संमतीने मांडले जाते. संसदेच्या संयुक्त बैठकीचे कामकाज कोणत्या सभागृहाच्या नियमानुसार चालते? संसदेच्या संयुक्त बैठकीचे कामकाज लोकसभा सभागृहाच्या नियमानुसार चालते. भारताचे उपराष्ट्रपती कोणासमोर शपथ घेतात? भारताचे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीसमोर शपथ घेतात. पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेचा निर्णय कोण घेतो? पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्रतेचा निर्णय संबंधित गृहाचे अध्यक्ष घेतात. नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी कोठे आहे? नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी भोपाळ येथे आहे. भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते? भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला हे होते. संविधानिक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमात आहे? संविधानिक उपाययोजनेचा अधिकार कलम 32 मध्ये आहे. राज्याचा वास्तविक प्रमुख कोण असतो? राज्याचा वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री असतात. नीती आयोग ही घटनात्मक संस्था आहे का? नीती आयोग ही घटनात्मक संस्था नाही. संसदेचे दोन्ही सभागृहे तहकूब करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेचे दोन्ही सभागृहे तहकूब करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. अविश्वास ठराव मंजूर झाल्यास कोणाला राजीनामा द्यावा लागतो? अविश्वास ठराव मंजूर झाल्यास संपूर्ण मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो. भारताचे दुसरे नागरिक कोण? भारताचे दुसरे नागरिक उपराष्ट्रपती होय. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेता येतो? कलम 143 अनुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेता येतो. ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती? ग्रामपंचायतीचे सदस्य होण्यासाठी किमान वय 21 वर्ष असावे लागते. भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. कोणत्या कलमानुसार भारतात एक महान्यायवादी असेल? कलम 76 अनुसार भारतात एक महान्यायवादी असेल. मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणाला जबाबदार असते? मंत्रिमंडळ सामूहिकपणे लोकसभेला जबाबदार असते. राज्य मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणाला जबाबदार असते? राज्य मंत्रिमंडळ सामूहिकपणे विधानसभेला जबाबदार असते. भारताच्या संविधानात किती वेळा बदल करता येतो? भारताच्या संविधानात कितीही वेळा बदल करता येतो. कलम 368 अनुसार. मिसा कायदा कोणत्या काळात कुप्रसिद्ध होता? मिसा कायदा 1975च्या आणीबाणीच्या काळात कुप्रसिद्ध होता. संविधानाचे पहिले पान कोणी सजवले होते? संविधानाचे पहिले पान नंदलाल बोस यांनी सजवले होते. पंतप्रधान कोणाचे सल्लागार असतात? पंतप्रधान हे राष्ट्रपतींचे सल्लागार असतात. महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? महानगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणाच्या काळात झाली? जिल्हाधिकारी पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग्जच्या काळात झाली. लोकशाही हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? लोकशाही हा शब्द ग्रीक या भाषेतून आला आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत पहिली दुरुस्ती कधी झाली? संविधानाच्या प्रस्तावनेत पहिली दुरुस्ती 1976 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार झाली. कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला मुख्यमंत्री असतो? दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाला मुख्यमंत्री असतो.
कॅग आपल्या पदावरून निवृत्त झाल्यावर सरकारी पद स्वीकारू शकतात का? कॅग आपल्या पदावरून निवृत्त झाल्यावर सरकारी पद स्वीकारू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे बोधवाक्य काय आहे? सर्वोच्च न्यायालयाचे बोधवाक्य यतो धर्मस्थो जय हे आहे. 20व्या भागात कशाचे वर्णन आहे? 20व्या भागात घटनादुरुस्ती प्रक्रियेचे वर्णन आहे. पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात? पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुखाला गट विकास अधिकारी BDO असे म्हणतात. जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? महाराष्ट्रासंदर्भात जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष वसंतराव नाईक हे होते. भारतीय संविधानाचे मूळ स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे? भारतीय संविधानाचे मूळ स्वरूप संघराज्यात्मक स्वरूपाचे आहे. अटॉर्नी जनरल संसदेत मतदान करू शकतात का? अटॉर्नी जनरल संसदेत मतदान करू शकत नाहीत. राज्यसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यसभा विसर्जित करण्याचा अधिकार कोणालाही नाही, ते स्थायी सभागृह आहे. भारताच्या संविधानाचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? भारताच्या संविधानाचा सर्वात मोठा भाग भाग 5 केंद्र सरकार होय. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा संवर्धनाचे कलम कोणते? आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा संवर्धनाचे कलम 51 होय. कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ वेगळे करणे कोणत्या कलमात आहे? कार्यकारी मंडळापासून न्यायमंडळ वेगळे करणे हे कलम 50 मध्ये आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कोणत्या कलमात नमूद आहे? पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कलम 48 मध्ये नमूद आहे. मोफत आणि सक्तीचे शिक्षण कोणत्या कलमात आहे? मोफत आणि सक्तीचे शिक्षण कलम 45 मध्ये आहे. ग्रामपंचायतीचे संघटन करण्याचे निर्देश कोणत्या कलमात आहेत? ग्रामपंचायतीचे संघटन करण्याचे निर्देश कलम 40 मध्ये आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत कोणाचे मत मोजले जात नाही? राष्ट्रपतीच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सदस्य आणि सर्व नामनिर्देशित सदस्य यांचे मत मोजले जात नाहीत. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक कोण बोलवतात? संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक राष्ट्रपती बोलवतात. तात्काळ जनहित विषयावर संसदेचे कामकाज थांबवण्याच्या प्रस्तावास काय म्हणतात? तात्काळ जनहित विषयावर संसदेचे कामकाज थांबवण्याच्या प्रस्तावात तहकुबी प्रस्ताव अडजॉर्नमेंट मोशन असे म्हणतात. लोकसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी किती सदस्य उपस्थित असावे लागतात? लोकसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी 55 सदस्य म्हणजे एकूण सभागृहाच्या 1/10 सदस्य उपस्थित असावे लागतात. राज्यसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी किती सदस्य लागतात? राज्यसभेचा कोरम पूर्ण होण्यासाठी 25 सदस्य एकूण सभागृहाच्या 1/10 सदस्य लागतात. राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कोणत्या कलमानुसार कलम 19 मधील स्वातंत्र्य आपोआप स्थगित होतात? राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान कलम 358 अनुसार कलम 19 मधील स्वातंत्र्य आपोआप स्थगित होतात. घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा निकामी झाल्यास कोणती आणीबाणी लागते? घटक राज्यात घटनात्मक यंत्रणा निकामी झाल्यास राष्ट्रपती राजवट कलम 356 आणीबाणी लागते. आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार कोणाला आहेत? आर्थिक आणीबाणी घोषित करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. संसदेने मंजूर केल्यावर राष्ट्रीय आणीबाणी एका वेळी किती काळ चालू राहते? संसदेने मंजूर केल्यावर राष्ट्रीय आणीबाणी एका वेळी 6 महिने इतका काळ चालू राहते. सरकारी आयोग व्यतिरिक्त केंद्र राज्य संबंधासाठी कोणता आयोग नेमला होता? सरकारी आयोग व्यतिरिक्त केंद्र राज्य संबंधासाठी पुंछ आयोग नेमला होता. नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणत्या वर्षी संमत झाला? नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 या वर्षी संमत झाला. भारतीय नागरिकत्व किती प्रकारे मिळवता येते? भारतीय नागरिकत्व 5 प्रकारे मिळवता येते. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे विलिनीकरण करून. भारतीय नागरिकत्व किती प्रकारे गमावले जाऊ शकते? भारतीय नागरिकत्व 3 प्रकारे गमावले जाऊ शकते. परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते हे कोणत्या कलमात आहे?
परकीय नागरिकत्व स्वीकारल्यास भारतीय नागरिकत्व आपोआप रद्द होते, हे कलम 9 मध्ये नमूद आहे. नागरिकत्वाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे? नागरिकत्वाशी संबंधित कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे. न्यायालयीन सक्रियता ही संज्ञा कोणी दिली? न्यायालयीन सक्रियता ही संज्ञा आर्थर श्लेसिंगर यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती आहे? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 62 वर्ष इतके आहे. अभिलेख न्यायालय म्हणजे काय? अभिलेख न्यायालय म्हणजे ज्या न्यायालयाचे निर्णय किंवा पुरावा म्हणून मानले जातात त्यांची अवमानना केल्यास शिक्षा होते. ज्या न्यायालयाचे निर्णय पुरावा म्हणून मानले जातात आणि त्यांची अवमानना केल्यास शिक्षा होते त्यालाच अभिलेख न्यायालय असे म्हणतात. भारतात एकात्मिक न्यायव्यवस्था आहे याचा अर्थ काय? भारतात एकात्मिक न्यायव्यवस्था आहे याचा अर्थ सर्व न्यायालये सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली असतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. वित्त आयोग हे कोणत्या प्रकारचे अंग आहे? वित्त आयोग हे निमन्यायालयीन संस्था प्रकारचे अंग आहे. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांना पदावरून कसे दूर केले जाते? नियंत्रक व महालेखापरीक्षक क्याग यांना पदावरून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे महाभियोग सदृश्य प्रक्रियेद्वारे दूर केले जाते. महान्यायवादी हे कोणाच्या मर्जीने पदावर राहतात? महान्यायवादी हे राष्ट्रपतींच्या मर्जीने पदावर राहतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहतात? केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहतात? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य वयाची 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहतात. पंचायत राजमध्ये ग्रामसभा कोणत्या कलमात नमूद आहे? पंचायत राजमध्ये ग्रामसभा कलम 243A मध्ये नमूद आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला काय म्हणतात? जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला मुख्य कार्यकारी अधिकारी CEO असे म्हणतात. पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो? पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव गट विकास अधिकारी BDO असतात. ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेला काय म्हणतात? ग्रामपंचायतीच्या वार्ड रचनेला प्रभाग असे म्हणतात. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन समितीचे सचिव जिल्हाधिकारी असतात. मुख्यमंत्र्याचे कर्तव्य कोणत्या कलमात दिले आहे? मुख्यमंत्र्याचे कर्तव्य कलम 167 मध्ये दिले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पदवीधर मतदार होण्यासाठी किती वर्ष पदवी पूर्ण असावी लागते? विधान परिषदेच्या निवडणुकासाठी पदवीधर मतदार होण्यासाठी 3 वर्ष पदवी पूर्ण असावी लागते. विधानसभेत धन विधेयक कोणाच्या शिफारसीने मांडले जाते? विधानसभेत धन विधेयक राज्यपालांच्या शिफारसीने मांडले जाते. विधान परिषदेचे सदस्य किमान किती असावे लागतात? विधान परिषदेचे सदस्य किमान 40 इतके असावे लागतात. विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघातून किती सदस्य निवडले जातात? विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघातून 1/12 सदस्य निवडले जातात. भारतीय राज्यघटनेवर कोणत्या देशाच्या संविधानाचा सर्वात जास्त प्रभाव आहे? भारतीय राज्यघटनेवर ब्रिटन या देशाच्या संविधानाचा सर्वात जास्त प्रभाव आहे. मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. संविधान सभेचे चिन्ह काय होते? संविधान सभेचे चिन्ह हत्ती हे होते. राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर किती सदस्यांनी सह्या केल्या आहेत? राज्यघटनेच्या मूळ प्रतीवर 284 सदस्यांनी सह्या केल्या आहेत. लोकशाहीचे मंदिर कशाला म्हणतात? लोकशाहीचे मंदिर संसदेला म्हणतात. संसदेच्या दोन्ही सभागृहाची पहिली संयुक्त बैठक कोणत्या विषयावर झाली होती? संसदेच्या दोन्ही सभागृहाची पहिली संयुक्त बैठक हुंडा प्रतिबंधक विधेयक 1961 या विषयावर झाली होती. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हे होते. पंचायत राजला घटनात्मक दर्जा 73व्या घटनादुरुस्ती कोणत्या प्रजातंत्राच्या काळात झाली? पंचायत राज घटनात्मक दर्जा देणारी 73वी घटनादुरुस्ती PV नरसिंहराव यांच्या काळात झाली.
नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना कधी झाली? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलची स्थापना 2010 या वर्षी झाली. माहितीचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो? माहितीचा अधिकार RTI कलम 19(1) अ मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग मानला जातो. राईट टू प्रायव्हसी खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमात येतो? राईट टू प्रायव्हसी खाजगीपणाचा अधिकार कलम 21 मध्ये येतो. कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष केला होता? 42व्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षावरून 6 वर्ष केला होता. कोणत्या घटनादुरुस्तीने तो कार्यकाळ पुन्हा 5 वर्ष केला? 44व्या घटनादुरुस्तीने 6 वर्षावरून कार्यकाळ 5 वर्ष केला. राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना कधी झाली? राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952 रोजी झाली. भारताच्या राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदी प्रमाण किती आहे? भारताच्या राष्ट्रध्वजाचे लांबी रुंदी प्रमाण 3:2 इतके आहे. संविधानाच्या प्रस्तावनेत एकात्मता शब्द कोणत्या दुरुस्तीने जोडला? संविधानाच्या प्रस्तावनेत एकात्मता हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीने जोडला. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय? धर्मनिरपेक्ष म्हणजे राज्यांचा कोणताही अधिकृत धर्म नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक होय. कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना माहिती देणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे? कलम 78 अनुसार राष्ट्रपतींना माहिती देणे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे. उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात? उपराष्ट्रपतींना शपथ राष्ट्रपती देतात. लोकसभेचे सभापती पद कोठून घेतले आहे? लोकसभेचे सभापती हे पद ब्रिटन या देशातून घेतले आहे. राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्य लोकसेवा आयोगाचे सदस्य आपला राजीनामा राज्यपालाकडे देतात. ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या किमान व कमाल किती आहे? ग्रामपंचायतीचे सदस्य संख्या किमान व कमाल 7 ते 17 दरम्यान आहे. जिल्हा परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या किती आहे? जिल्हा परिषदेची किमान व कमाल सदस्य संख्या 50 ते 75 इतकी आहे. महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती लागते? महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या 3 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये लागते. नगरपालिकाचे वर्गीकरण कशाच्या आधारावर होते? नगरपालिकाचे वर्गीकरण लोकसंख्येच्या आधारावर होते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन कुठून दिले जाते? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पेन्शन कुठून दिले जाते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे पेन्शन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन कुठून दिले जाते? उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वेतन राज्याच्या संचित निधीतून दिले जाते. अविश्वास ठराव कोणत्या सभागृहात मांडला जातो? अविश्वास ठराव फक्त लोकसभेत किंवा विधानसभेत मांडला जातो. कॅगचा कार्यकाळ किती असतो? कॅगचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो. राष्ट्रपतींनी आर्थिक आणीबाणी घोषित केल्यास ती किती काळापर्यंत मंजूर करावी लागते? राष्ट्रपतींनी आर्थिक आणीबाणी घोषित केल्यास ती 2 महिन्याच्या आत मंजूर करावी लागते. मतदानाची शाई कोणत्या रासायनिक पदार्थापासून बनवतात? मतदानाची शाई सिल्व्हर नायट्रेट या रासायनिक पदार्थापासून बनवतात. पक्षांतरबंदी कायद्यात कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली? पक्षांतरबंदी कायद्यात 2003 91व्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती करण्यात आली. संविधानाचा अभिभावक कोणाला म्हणतात? संविधानाचा अभिभावक सर्वोच्च न्यायालयाला किंवा गार्डियन म्हणतात. राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती असतात. राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? राज्यसभेचे उपसभापती आपला राजीनामा राज्यसभेच्या सभापतीकडे म्हणजेच उपराष्ट्रपतीकडे देतात. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष कोण असतात? नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष एन अनंतशयनम अय्यंगार हे होते. जिल्हा परिषदेचे प्रशासन कोणाच्या नावाने चालते? जिल्हा परिषदेचे प्रशासन जिल्हा परिषद नावाने चालते. सरपंचावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी किती सदस्यांची संमती लागते? सरपंचावर अविश्वास ठराव मांडण्यासाठी 1/3 सदस्यांची संमती लागते.
अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमताची गरज असते? सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी 2/3 बहुमत, तर महिला सरपंच असल्यास 3/4 इतके बहुमत लागते. भारतीय संविधानाची प्रस्तावना कधीही बदलता येते का? भारतीय संविधानाची प्रस्तावना कधीही बदलता येते, पण मूळ संरचनेला धक्का न लावता बदलता येते. मसुदा समिती कधी स्थापन झाली? मसुदा समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन झाली. प्रौढ मताधिकार कोणत्या कलमात आहे? प्रौढ मताधिकार कलम 326 मध्ये आहे. लोकसभेचे सदस्य निवडून देण्याची पद्धत कोणती? लोकसभेचे सदस्य निवडून देण्याची पद्धत प्रत्यक्ष निवडणूक प्रौढ मताधिकार पद्धत होय. राज्यसभेचे सदस्य निवडून देण्याची पद्धत कोणती? राज्यसभेचे सदस्य निवडून देण्याची पद्धत अप्रत्यक्ष निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत होय. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात? राष्ट्रपतींना शपथ सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देतात. राज्यपाल कोणासमोर शपथ घेतात? राज्यपाल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशासमोर शपथ घेतात. कोणत्या कलमानुसार संसदेला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे? कलम 312 अनुसार संसदेला अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याचा अधिकार आहे. भारताचे पहिले विधिमंत्री कोण होते? भारताचे पहिले विधिमंत्री डॉक्टर B.R. आंबेडकर हे होते. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द कोणत्या देशाच्या प्रभावातून आले आहेत? समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द सोव्हिएत युनियन आणि फ्रान्स या देशाच्या प्रभावातून आले आहेत. घटनेचा आत्मा कोणत्या कलमाला म्हणतात? घटनेचा आत्मा कलम 32 ला म्हणतात. घटनेचा आरसा कशाला म्हणतात? घटनेचा आरसा सारनामा प्रस्तावनेला म्हणतात. पहिले केंद्रीय बजेट कोणी सादर केले? पहिले केंद्रीय बजेट R.K. षण्मुगन चेट्टी यांनी सादर केले. लोकसभेचे सर्वाधिक काळ सभापती राहिलेली व्यक्ती कोण? लोकसभेचे सर्वाधिक काळ सभापती राहिलेली व्यक्ती बलराम जाखड होय. सर्वात कमी काळ लोकसभेचे सभापती राहिलेली व्यक्ती कोण? सर्वात कमी काळ लोकसभेचे सभापती राहिलेली व्यक्ती नीलम संजीव रेड्डी होय. संसदेचे दोन्ही सभागृहाचे सदस्य नसतानाही पंतप्रधान झालेल्या व्यक्ती कोण? संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नसताना पंतप्रधान झालेल्या व्यक्ती P.V. नरसिंहराव आणि H.D. देवगडा होय. संसदेला संबोधित करणारे पहिले राष्ट्रपती कोण? संसदेला संबोधित करणारे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होय. भारतीय संविधानात किती अनुसूची आहेत? भारतीय संविधानात 12 अनुसूची आहेत. संविधानातील 11वी अनुसूची कशाशी संबंधित आहे? संविधानातील 11वी अनुसूची पंचायत राजशी संबंधित आहे. घटनादुरुस्ती विधेयक कोणत्या सभागृहात प्रथम मांडता येते? घटनादुरुस्ती विधेयक प्रथम लोकसभा किंवा राज्यसभा कोणत्याही सभागृहात मांडता येते. घटनादुरुस्ती विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवता येते का? घटनादुरुस्ती विधेयकावर दोन्ही सभागृहात मतभेद झाल्यास संयुक्त बैठक बोलवता येत नाही. घटनादुरुस्तीसाठी संयुक्त बैठकीची तरतूद नाही. कोणत्या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक केले? 24वी घटनादुरुस्ती 1971 या घटनादुरुस्तीने राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती विधेयकावर स्वाक्षरी करणे बंधनकारक केले. मूलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे का? मूलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. केशवानंद भारती खटल्यानुसार 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणता भाग जोडला? 73व्या घटनादुरुस्तीने संविधानात भाग 9 जोडला. अस्पृश्यता निवारण हा कोणत्या प्रकारचा मूलभूत अधिकार आहे? अस्पृश्यता निवारण हा समानतेचा अधिकार प्रकारचा मूलभूत अधिकार आहे. वेठबिगारी रोखण्यासाठी कोणते कलम आहे? वेठबिगारी रोखण्यासाठी कलम 23 आहे. कोणत्या कलमानुसार लष्करी दलाचा मूलभूत अधिकार संसद मर्यादा आणू शकते? कलम 33 अनुसार लष्करी दलाच्या मूलभूत अधिकारावर संसद मर्यादा आणू शकते. मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते का? मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाता येते. कलम 32 अनुसार
धार्मिक स्वातंत्र्य कोणत्या मर्यादेत दिले जाते? धार्मिक स्वातंत्र्य सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्य या मर्यादेत दिले जाते. भारताचा सॉलिसिटर जनरल कोण असतो? भारताचा सॉलिसिटर जनरल महान्यायवादी अटॉर्नी जनरल यांना मदत करणारा दुसरा महत्त्वाचा विधी अधिकारी असतो. कॅबिनेट सचिव कोणाला जबाबदार असतो? कॅबिनेट सचिव पंतप्रधानांना जबाबदार असतो. नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोणाद्वारे नियुक्त केले जातात? नीती आयोगाचे उपाध्यक्ष पंतप्रधानाद्वारे नियुक्त केले जातात. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSAचे पद कोणत्या वर्षी निर्माण झाले? नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर NSA हे पद 1998 या वर्षी निर्माण झाले. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS कोण होते? भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS जनरल बिपिन रावत हे होते. तर दुसरे अनिल चौहान. आत्ताचे तिसरे जनरल NS राजा सुब्रमण्य हे आहेत. कलम 371C कोणत्या राज्यासाठी विशेष तरतूद करते? कलम 371C मणिपूर या राज्यासाठी विशेष तरतूद करते. कलम 371F कोणत्या राज्यासाठी आहे? कलम 371F सिक्कीम या राज्यासाठी आहे. आसाम राज्यासाठी विशेष तरतूद कोणत्या कलमात आहे? आसाम राज्यासाठी विशेष तरतूद 371B या कलमात आहे. विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे? विधान परिषद स्थापन किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला विधानसभेच्या शिफारशीनुसार आहे. विधान परिषद सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात? विधान परिषदेचे सदस्य दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी वकिलाचा किती अनुभव लागतो? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होण्यासाठी वकिलीचा 10 वर्ष इतका अनुभव लागतो. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे काय? न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे संसदेने केलेले कायदे राज्यघटनेनुसार आहेत किंवा नाही हे तपासण्याचा अधिकार म्हणजेच न्यायालयीन पुनर्विलोकन होय. क्युरेटिव्ह पिटिशनची संकल्पना कोणत्या खटल्यात आली? क्युरेटिव्ह पिटिशनची संकल्पना रूपा अशोक हुर्रा विरुद्ध अशोक हुर्रा या खटल्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुनर्विलोकन करण्याचा अधिकार कलम 137 मध्ये आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण होऊ शकतात? राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश किंवा न्यायाधीश होऊ शकतात. केंद्रीय दक्षता आयोग मध्ये किती सदस्य असतात? केंद्रीय दक्षता आयोगामध्ये 1 मुख्य दक्षता आयुक्त आणि जास्तीत जास्त 2 दक्षता आयुक्त असतात. केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना माहिती अधिकार 2005 अनुसार झाली. राज्याचा निवडणूक आयुक्त कोणाद्वारे काढला जाऊ शकतो? राज्याचा निवडणूक आयुक्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे महाभियोगासारखी प्रक्रिया राबवून काढला जाऊ शकतो. वित्त आयोगाचा मुख्य उद्देश काय आहे? वित्त आयोगाचा मुख्य उद्देश केंद्र आणि राज्यामध्ये कराच्या उत्पन्नाचे वाटप करणे हे आहे. महाराष्ट्र महानगरपालिकेचे नगरसेवक कोणाकडे राजीनामा देतात? महाराष्ट्र महानगरपालिकेचे नगरसेवक महापौराकडे राजीनामा देतात. जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. आधीच्या प्रश्नाचे हे जर महापौर पद रिक्त असेल किंवा अनुपस्थित असतील तर नगरसेवक आपला राजीनामा महानगरपालिकेच्या आयुक्ताकडे सादर करू शकतात. नगरपालिकेचे वर्गीकरण कशाच्या आधारे होते? नगरपालिकाचे वर्गीकरण अ ब क ड लोकसंख्येनुसार होते. ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ किती असतो? ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा कार्यकाळ 5 वर्ष इतका असतो. 74व्या घटनादुरुस्तीने संविधानात कोणती अनुसूची जोडली? 74व्या घटनादुरुस्तीने संविधानात 12वी अनुसूची जोडली. संसदेचे हिवाळी अधिवेशन सहसा कोणत्या महिन्यात असते? संसदेचे हिवाळी अधिवेशन सहसा नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यात असते. संसदेचे पावसाळी अधिवेशन कधी असते? संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलै-सप्टेंबरमध्ये असते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन कधी सुरू होते? अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी या महिन्यात सुरू होते. 17 अवसान म्हणजे काय? 17 अवसान म्हणजे संसदेचे सत्र किंवा अधिवेशन संपवणे होय. लोकसभेचे अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार कोणाला आहे? लोकसभेचे अधिवेशन तहकूब करण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतीला आहे. कोणत्या कायद्याने प्रांतात द्विशासन सुरू झाले? 1919 मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड कायद्याने प्रांतात द्विशासन सुरू झाले. कोणत्या कायद्याने केंद्रात द्विशासन सुरू झाले? 1935 भारत सरकार कायदा या कायद्याने केंद्रात द्विशासन सुरू झाले. मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याने दिले? मुस्लिमासाठी स्वतंत्र मतदारसंघ 1909 मार्ले मिंटो सुधारणा कायद्याने दिले. संविधान दिन कधी साजरा केला जातो? संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. संविधानाच्या मसुद्यावर किती दिवस चर्चा झाली होती? संविधानाच्या मसुद्यावर 114 दिवस चर्चा झाली होती. राष्ट्रपतीचे निवासी कार्यालय हैदराबाद येथे कोणत्या नावाने ओळखले जाते? राष्ट्रपतीचे निवासी कार्यालय हैदराबाद येथील राष्ट्रपती निलयम या नावाने ओळखले जाते. पंतप्रधान हे पद कोणत्या देशाकडून घेतले आहे? पंतप्रधान हे पद ब्रिटन या देशाकडून घेतले आहे. उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य असतात का? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सदस्य नसतात. ते पदसिद्ध अध्यक्ष असतात पण सदस्य नसतात. संसदेत निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? संसदेत निर्णायक मत कास्टिंग वोट देण्याचा अधिकार सभापती किंवा अध्यक्ष जेव्हा मते समान पडतात तेव्हा असतो. पक्षांतरबंदी कायद्यात फूट पडल्यास किती सदस्य एकत्र बाहेर पडले तर ते अपात्र ठरत नाहीत? पक्षांतरबंदी कायद्यात फूट पडल्यास 203 सदस्य एकत्र बाहेर पडल्यास ते अपात्र ठरत नाहीत. धन्यवाद विद्यार्थी मित्रो.